आणि खऱ्या अर्थानं दुष्काळी जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहणारा आणि स्वतःच्या आनंदाचं सोनं करून घेणारा आपला लाडका नेता जयाभाऊ येत आहेत। एकदा हात वरती, जोरदार टाळी आपल्या लाडक्या जयाभाऊंसाठी। सोबत माड्याचा खासदार या जिहेकटापूरच्या योजनेसाठी दिल्लीमध्ये लढला ते आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, एकदा हात वरती, जोरदार टाळी खासदार साहेबांसाठी। राहुल दादा, मानदेशी जनतेला अभिमान आहे आमच्या नेत्याच्या पाठीमागे ताकदीने आपण उभं राहता, कारण विधिमंडळातलं या 5 वर्षातलं एकही असं अधिवेशन नाही की तुम्ही दोघं सोबत नाही। प्रत्येक गोष्टीला तुम्ही सोबत। जयाभाऊंचा अपघात झाला तरी राहुल कुल दादा सोबत, विधिमंडळात प्रश्न मांडायचा आहे राहुल कुल सोबत, दिल्लीला जायचं आहे राहुल कुल सोबत। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे राहुलजी कुल साहेबांसाठी। स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं शुभागमन या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, या राज्याचे जलसंपदा मंत्री, ज्यांनी या पश्चिम महाराष्ट्राला आणि या मानदेशी जनतेला हक्काचं पाणी दिलं, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकटापूर पाणी योजनेला खऱ्या अर्थानं निधी दिला आणि हा सिंचनाचा प्रकल्पाला गती दिली, ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। जलपूजन सोहळ्याच्या ठिकाणी मान्यवर मंडळी जात आहेत। जलपूजन सोहळा संपन्न करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्यवर मंडळी व्यासपीठावरती येतील। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब, माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, खटाव कोरेगावचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेशजी शिंदे, सन्माननीय सगळे मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक स्वागत करतो। आपण सर्वजण बसून घ्यावं। 5च मिनिटांमध्ये मान्यवर मंडळी व्यासपीठावरती येतील। सन्माननीय मकरंद भाऊ देशपांडे आपण या ठिकाणी उपस्थित आहे। मी आपलंही मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आपल्या सगळ्यांच्या स्क्रीनवरती आपण हा कार्यक्रम बघू शकतो आहोत। ज्या जलपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण अतिशय सन्मानाने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निमंत्रित केलं, तेही आपल्या विनंतीचा मान ठेवून केवळ पंचक्रोशीसाठी नाही तर सातारा जिल्ह्यासाठी अतिशय ऐतिहासिक असलेला असा दिवस साजरा करण्यासाठी माननीय देवेंद्रजी आज आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, खासदार साहेब, आमदार साहेब हे आहेत। पाणीपूजन, जलपूजन करून ही सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावरती येतील आणि आपला पुढचा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण इथे सुरू करणार आहोत। पंचक्रोशीतनं या सगळ्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनण्यासाठी आलेल्या तुमच्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। महिलांसाठी स्टेजच्या डाव्या हाताला खुर्च्यांच्या मध्ये काही जागा मोकळ्या दिसत आहेत, त्यांनी तिथे बसून घ्यावं। आता खरोखरच 5 मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होतीये। सर्व मान्यवरांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यामुळे मागे उभ्या असलेल्या महिलांना आम्ही विनंती करतो, स्टेजच्या पुढे स्टेजच्या डाव्या हाताला जी मोकळ्या जागा दिसत आहेत, काही क्वचितच एखादी दिसतीये, पण तिथे येऊन बसा। आपण सगळ्यांनी आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना जिहेकठापूर जिल्हा सातारा या प्रकल्पाचा जलपूजन सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते पार पडतो आहे आणि आपण सगळेजण या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहोत। सर्व सन्माननीय निमंत्रितांचं आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपल्या दुष्काळी भागाला आता हक्काचं पाणी मिळालंय आणि प्रत्येक माय माऊलीच्या चेहऱ्यावरती समाधान आणि आनंद आहे।
जयकुमार गोरे नावाच्या वादळाचा जन्म झाला ते या भागाला पाणी देण्यासाठी आणि आज त्या पाणी पूजनाची स्वप्नपूर्ती होती आहे आणि त्याच्या सोबत खऱ्या अर्थानं या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय ज्यांच्याकडे हे जलसंपदा खातं आलं आणि खऱ्या अर्थानं या सिंचनांच्या प्रकल्पाला गती मिळाली 50% कमी काम झालेल्या योजना बंद करायच्या अशा परिस्थितीमध्ये असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे जलसंपदा खाते आलं आणि या महाराष्ट्रातल्या सिंचनांच्या प्रकल्पाला गती मिळत असताना या भागातल्या अनेक सिंचनांच्या प्रकल्पाला गती मिळाली आणि त्यातलीच एक योजना म्हणजे गुरवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकटापूर पाणी योजना आणि याच जिहेकटापूर पाणी योजनेचं कृष्णामाईचं पाणी आता मानगंगेच्या भेटीला येत आहे आणि आमची कृष्णामाई मानगंगेच्या भेटीला येऊन सीतामाईचा विचार पुन्हा एकदा या माणसांच्या समोर तेजोमय होतोय आणि याच सीतामाईच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने रामानं वनवास भोगला त्याच पद्धतीने या मानदेशी जनतेने जो वनवास भोगला तो वनवास आता संपतोय आणि खऱ्या अर्थानं सीतामाईच्या भूमीमध्ये कृष्णामाईचं पाणी येऊन खऱ्या अर्थानं आमच्या दुष्काळी कलंक पुसला जातोय आणि हे पुसला जात असताना आपण सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार होत आहे जेव्हा जेव्हा या मातीचा इतिहास लिहिला जाईल जेव्हा जेव्हा या जिहेकटापूरचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा सीतामाईचा घाट आणि या मानदेशी जनतेचा आनंदाचा क्षण सुद्धा लिहिला जाईल कारण हा अनमोल असा क्षण आपण सगळी लोक अनुभवणार आहोत त्या पाणी योजनेचा आणि जेव्हा जेव्हा जिहेकटापूरच्या पाण्याचा इतिहास लिहिला जाईल लक्ष्मणराव इनामदार जिहेकटापूर पाण्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा या कृष्णामाईचं आगमन या मानगंगेच्या लोकांनी कशा पद्धतीनं केलं म्हणूनच आपण टॅगलाईन काढली कृष्णामाई आली मानगंगेच्या भेटीला चला जाऊया जलपूजनाला आणि ही टॅगलाईन घेऊन मानदेशी जनतेनं या जलपूजन सोहळ्याचे आपण साक्षीदार झाला आनंदानं गावागावामध्ये लोकांनी स्वागत केलं या मानगंगेमध्ये आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचं आणि म्हणूनच हा अनमोल असा क्षण आपण अनुभवत असताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेत आणि अनेक मान्यवर मंडळी येत आहेत मित्रांनो हा अनमोल असा क्षण आपल्याला अनुभवायला मिळत असताना आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अतिशय आनंदाचा क्षण या मानदेशी जनतेचा आपण सगळी लोक अनुभवतोय आलेल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वागत करतो प्राणाम सुमंगल्यं सततं दीर्घमायुः आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षयाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगस्य करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चरितवर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
गोत्रे उत्पन्नः देवेंद्र शर्मा अक्षरहिंसा यजमानः सर्वेषां प्रतिनिधिभूतः अहम् अस्माकं सर्वेषां सकुटुम्बानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य धैर्य अभय विजय आयुः आरोग्य प्राप्त्यर्थं सकल सन्मंगल प्राप्त्यर्थं सर्वारिष्ट निरसनार्थं अस्मिन् जलाशय स्थित जलद्वारा सर्वेषां कुटुम्बीयेषु गृहेषु सर्वोत्कर्ष प्राप्त्यर्थम् अस्मिन् कृषिप्रधान देशे कृषि तंत्रज्ञान विषये ज्ञान संवर्धन पूर्वक सर्वे जनाः सुखिनो भवन्तु इति वाक्य अनुसारेण विश्वशान्ति प्राप्त्यर्थम् आगामिन्यां निर्वाचने सर्वत्र यश कीर्ति लाभ सुयश प्राप्त्यर्थं जलाशय उत्सर्ग कर्म तथा च कर्मांग गणपति पूजनम वरुण देवता पूजनादि कर्म करिष्ये। आदौ निर्विन्दास्दर्दं महागणपति स्मरणं च करिष्ये। गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् अस्मिन् पूगी फले महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं शक्त्यम् आवाहयामि। श्री महागणपतये नमः। ध्यायामि। श्री महागणपतये नमः। आवाहनार्थे आसनार्थे अक्षदान् समर्पयामि। श्री महागणपतये नमः। विलेपनार्थे चन्दनं हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। उमापुत्राय नमः। दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि। श्री महागणपतये नमः। नैवेद्यार्थे आसादित खर्व नैवेद्यं समर्पयामि। प्राणापानव्यानौ दानः समानाः ब्रह्मणे नमः। पुनर्नैवेद्यं प्राणापानव्यानौ दानः समानाः ब्रह्मणे नमः। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। महागणपतये नमः। करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि। मुखवासार्थे दक्षिणां समर्पयामि। फलार्थे आसादितफलं समर्पयामि। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। महागणपतये नमः। मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। नमस्करोमि। प्रारंभे विनति करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुख अवघे देशांतरा पाठवे हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणेश गौरीचा नंदन सिद्धी बुद्धीचा दाता पूर्ण आधी वंदावा गजवदन मंगलमूर्ती मोरया। महागणपतये नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारं समर्पयामि। ओम अवते हेळो वरुण नमो भिरव यज्ञेभिरीमहे हविर्भिः क्षेन्नस्मभ्यामसुर प्रजे ताराजन्येनांशिशिश्रद कृतानि उदुत्तमं वरुणपाशमस्मदवाधमं मध्यमं श्रद्धाया अथा वयमादित्यव्रते तवा नागसो अदितये स्यामा। वरुणाय नमः। समस्तोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पं हरिद्रां कुङ्कुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। इथं जलाशयामध्ये उत्तम जल साठावं आणि सर्वांना त्याचा उपयोग व्हावा अशी प्रार्थना वेदमंत्र म्हणतो तेवढे फक्त करा। ओम यच्चिद्देविशो यथा प्रदेव वरुणव्रतं मिनीम सिद्ध्यविद्यवे मानो वधाय हत्नवे जिहीरानस्य रेरधः मारुणानस्य मन्नवे विमृळीकाय ते मनोरथेरश्वन्न सन्दितं गीर्भिरवरुणसेमहि पराहि मे विमन्यवः पतन्ति वस्य इष्टये वयो नव सतेरुपा कदा क्षत्रश्रियन्नरमा वरुणं ग्रामहे मृळीकायोर्चक्षसं तदित्स मानमाशा ते वेनन्तान प्रयुच्छतः द्रुतव्रताय दाश्रे वेदायो वीनां पदमन्तरिक्षेण पततां वेद नावस्य मुद्रियाः वेद मासो द्रुतव्रतो द्वादश प्रजावतः वेदाय उपजायते वेदवातस्य वर्तने मुरोरिश्वस्य बृहतः वेदाये अध्यासते निशसाद द्रुतव्रतो वरुणः पस्या आस्वा साम्राज्याय सुक्रतुः नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय सुमङ्गलाय सुपाशहस्ताय च शासनाय जलाधिनाथाय नमो नमस्ते महावरुणाय नमः। मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। नमस्करोमि। अनेन कृतपूजनेन वरुणदेवता प्रीयताम्।
जलपूजन सोहळा संपन्न होतोय. आपण तो स्क्रीनवरती अनुभवताय. मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आपण आज जिहे कटापूर प्रकल्पाचा जलपूजनाचा सोहळा, जो प्रकल्प गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना या नावाने पण त्या प्रकल्पाचा आज जलपूजनाचा कार्यक्रम करतो आहोत. आणि हा प्रकल्प आपल्या सगळ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे हे नव्याने वेगळं काही सांगायला नको. गेली अनेक वर्ष आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये राहतो आहोत असं म्हणण्यापेक्षा गेल्या अनेक पिढ्या आपण दुष्काळग्रस्त भागामध्ये राहतो. आणि आज इथे महिलांची उपस्थिती खूप लक्षणीय आहे. न बाहेर येऊन मग बाकीची कामं, बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडणं हे महिलांसाठी सुद्धा अतिशय अवघड काम असतं. मुळात त्या भागामध्ये पाण्याची आवश्यकता असणं आणि त्या पाण्याच्या पाठोपाठ येणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा, उद्योग, रोजगार, व्यवसायाच्या संधी, नोकरीच्या संधी, हे सगळं एका पाण्याच्या पाठोपाठ गुरुवर्य येऊ शकतं. लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजनेच्या ठिकाणी आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन करून या ठिकाणी कोनशिला अनावरण सोहळा संपन्न होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या कोनशिला आहोत आणि या परिसराचं महात्म्य आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. हॅलो. जयकुमार गोरे नावाच्या वादळाला पाठिंबा देणारं आणि ताकद देणारं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबतीला एक नेतृत्व तेवढ्याच ताकदीनं उभं राहिलं ते महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत आहेत. आणि मान्यवर मंडळी बोटिंग करणार आहेत कृष्णामाईच्या पाण्यामध्ये. ज्या भूमीला सीतामाईचा स्पर्श, एका बाजूला बाणगंगा आणि एका बाजूला मानगंगा, त्याच कृष्णामाईच्या पाण्याचं पूजन करत आदरणीय मान्यवर मंडळी अस्वस्थ होऊन बोटिंग करतायत. खऱ्या अर्थानं या मानदेशी जनतेचा आनंदाचा क्षण आपण अनुभवतोय. बघा, हा क्षण पाहण्यासाठी मानदेशी जनतेनं 70 वर्ष वाट पाहिली आणि जयकुमार गोरे नावाच्या व्यक्तीचा जन्म झाला या दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आणि आज त्याची वचनपूर्ती होती. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सन्मान्य जयकुमारजी गोरे भाऊ, शिवछत्रपतींचे 13वे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब आणि आपण सर्वांनी ज्यांना आशीर्वाद दिला ते माड्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाण्यामध्ये बोटिंग करतायत आणि DCM साहेब पाहताय की खऱ्या अर्थानं कृष्णामाईचं पाणी या आंधळी धरणात आलं आणि खऱ्या अर्थानं एक पर्यटनाला जावं, पर्यटनाचा दर्जा असल्यासारखं एक असं निसर्गरम्य वातावरण आपण सर्वजण या परिसरामध्ये पाहतोय. आणि सगळी मंडळी खऱ्या अर्थानं बोटिंग करून व्यासपीठाच्या दिशेने येतील. आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत असताना असंख्य लोक अजून उभे आहेत. आपण सर्वांनी बसावं एवढीच विनंती आपणा सर्वांना आहे. आपल्या भागाचं चित्र पालटायचा क्षण आहे आजचा दिवस. म्हणजे दिसायला आपल्याला 24 तास दिसतात अख्खा दिवस या अर्थाने, पण पूर्ण वर्षाचा काही आयुष्याचा विचार केला तर हा एक क्षण असतो की जो आपल्या भागाचं चित्र पालटवणार आहे. आणि इथून पुढच्या भागामध्ये
आपण जी स्वप्नही याआधी पाहू शकत नव्हतो पाण्याअभावी, ती स्वप्न पाहण्याचा अधिकार आपल्याला मिळणार आहे. ती स्वप्न आपण पाहू शकतो आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी या स्वप्नांचा ध्यास घेतलेले लोकप्रतिनिधी, शासन यांच्या निमित्ताने आपला पुढचा सगळा विकासाचा प्रवास, आपला विकासाचा मार्ग हा सुकर होऊ शकतो. हा एक मोठा दिलासा आजच्या निमित्ताने, आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपल्याला मिळतो आहे. आणि म्हणूनच केवळ जलपूजन होतं आहे म्हणून नव्हे, तर आपल्या सगळ्या पंचक्रोशीच्या दृष्टीने एक मोठा बदल घडवणारा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात उगवला आहे. आणि इथे जी मंडळी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधला आहे. आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलेले आहात, मोठ्या संख्येने आलेले आहात. आपल्या सगळ्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून आलेली आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये आपण आपला ठसा उमटवलेला असतो आणि आपल्या कुठेतरी मनामध्ये आपल्या भागाच्या विकासाचा एक, आपण ज्या विषयात काम करतो त्या विषयासाठी आपण पुढच्या पिढीला काय देऊ शकतो असा एक विषय जेव्हा आपापल्या क्षेत्रापुरता आपण करतो, तेव्हा अनेकदा हे सगळे प्रश्न हे त्या भागातल्या पाण्यापाशी येऊन थांबतात. त्यामुळे आता तुम्ही स्वप्न बघायला, आपल्या समाजाला दिशा दाखवायला आणि आपापल्या विषयामध्ये अधिक सक्षमपणे उभे राहायला आजपासून सुरुवात करू शकता. कारण या भागातला पाण्याचा जो मुख्य प्रश्न होता त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने उचललेलं हे पाऊल आणि इथून पुढच्या विकासाची एक नवी दिशा, एक नवी पहाट आपण सगळेजण आज अनुभवतो आहोत. भर दुपारच्या टळटळीत उन्हामध्ये पाण्याची पहाट अनुभवणं हा आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा विषय. या आनंदाच्या क्षणाला तुम्ही सगळे साक्षीदार राहिलात, आम्हाला मनापासून आनंद आहे. तुम्ही या सर्व मान्यवरांच्या आगमनानंतर या सगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहातच. ही मंडळी व्यासपीठावरती येतील आणि मग व्यासपीठावरचा औपचारिक कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो तो आपण सुरू करूया. हॅलो, पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, जो मधलाच पॅसेज आहे तिथं लोकांना आपण बसण्यासाठी जागा करून द्या, माझी विनंती आपल्याला. कारण पाठीमागच्या बाजूला असंख्य लोक उभे आहेत. ज्येष्ठ मंडळींना आपण आतमध्ये सोडा आणि तिथं बसण्याची विनंती करा. आकाशला माझी विनंती आहे, तिथून सगळ्या लोकांना आपण आतमध्ये सोडा आणि ज्येष्ठ मंडळींना आतमध्ये बसू द्या. जिथून त्यांना दिसेल अशा ठिकाणी त्यांना बसू द्या. ठीक आहे. पाठीमागच्या बाजूला उन्हात उभं असणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे, आतमध्ये थोडीशी सावली आहे, आपण सर्वांनी त्या ठिकाणी बसून घ्यायचा. शहा मॅडम, मी विनंती करतो तुम्हाला की तुम्हाला इकडच्या बाजूला समोर व्हीआयपीची बैठक व्यवस्था केली, आपण सर्वांनी त्या बाजूला बसा. इकडच्या बाजूला आपण कुणीही आतमध्ये येणार नाही त्याची नोंद आपण सर्वांनी घ्या. त्या पद्धतीच्या सूचना आल्या. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, आपली ही सगळी भूमी, आपला हा सगळा परिसर पौराणिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा परिसर आहे. मगाशी चंद्रकांत दादा आपल्या सगळ्यांना हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. खरं तर त्यांनी पोहोचवायच्या आधीपासूनसुद्धा आपण याच भागातले सगळे असल्यामुळे सीतामाईच्या रूपानं मिळालेलं, या भूमीला मिळालेली पावनता आणि पुढे छत्रपती शिवरायांचा भूमी म्हणून आपण सगळेजण या भूमीशी नतमस्तक असतोच. आपल्या सगळ्यांसाठी या भूमीचं आणखीन एक महत्त्व आजच्या निमित्ताने अधोरेखित करायला हवं. ते म्हणजे ही भूमी, आपल्या आसपासचा सगळा परिसर हा आपल्यासाठी जशी देवभूमी आहे, जशी ऐतिहासिक भूमी आहे, तशीच ही गुरुभूमीसुद्धा आहे. ही गुरुभूमी आहे ती आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांची. नरेंद्रजी मोदी यांना संघाच्या संपर्कात आणणारे गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार यांची ही भूमी. त्यामुळे मोदीजी जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये येतात तेव्हा तेव्हा त्यांना गुरुभूमीमध्ये आल्यासारखं वाटतं. आणि असा देशाला पंतप्रधान देणारा माणूस आपल्या भूमीत नरेंद्र मोदीजी त्यावेळेला बाल स्वयंसेवक होते आणि मोदीजींना पहिल्यांदा संघामध्ये हे लक्ष्मणरावजी इनामदार यांचं बोट धरून मोदीजी संघामध्ये आले आणि त्यांचा पुढचा सगळा प्रवास, थेट पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. त्यामुळे एका अर्थाने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गुरुभूमीमध्ये सुद्धा आज आपण हा सगळा सोहळा इथे संपन्न करतो आहोत.
हा प्रकल्प कृष्णा नदीतून खरीप हंगामामध्ये पाणी उपसा आपण करणार आहोत आणि सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त असणाऱ्या खटाव आणि माण तालुक्यातील 27,500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणं हा या योजनेचा उद्देश. आणि या प्रकल्पाच्याद्वारे कृष्णा, येरळा आणि माण नद्या या जोडल्या जाणार आहेत. आपल्या सगळ्यांनाच या योजनेचा मोठा फायदा होणार आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी ही योजना इथे कार्यान्वित होतीये. सातारा जिल्ह्यातलं माण आणि खटाव मिळून एकूण सिंचन क्षेत्र या योजनेचं म्हणाल तर 27,500 हेक्टर सिंचन क्षेत्र आहे आणि या सिंचन क्षेत्रामुळे 67 गावांना लाभ होणार आहे. आणि या 67 गावांमधल्या 1,75,803 लाभधारकांची संख्या आहे. ही सगळी मंडळी या क्षेत्राचा लाभ घेणार आहेत. गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना, जिहे कठापूर, जिल्हा सातारा. हो मॅडम, पाठीमागच्या बाजूला मानदेशी गजी पथक आणि मानदेशी फेटा आणि ढोल गद्यामध्ये घेतला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही मानदेशाची ओळख खऱ्या अर्थानं राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या गळ्यामध्ये आपण सर्वजण अनुभवतोय. व्यासपीठावरती आलेल्या मंडळींना माझी विनंती आहे, मान्यवर मंडळी आल्याशिवाय कुणीही व्यासपीठावरती येऊ नये अशी सूचना आहे. हॅलो, त्या तालावरती आपणही टाळ्यांचा ताल धरायला हरकत नाही. देवेंद्रजी त्यांना साथ देत आहेत, आपण देवेंद्रजींच्या तालाला साथ देऊया. हॅलो, व्यासपीठावरती बसलेल्या मान्यवर मंडळींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी उजव्या बाजूला खालती थांबायचं आहे. मान्यवर मंडळी आल्याशिवाय कुणीही वरती यायचं नाही अशी सूचना आहे. या प्रकल्पांतर्गत जी ऊर्ध्वगामी नलिका किंवा बोगदे, कोप, बंधारे, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, पर्यावरणाची मान्यता, वनजमिनीची मान्यता, भूसंपादन, हे जे सगळे तांत्रिक मुद्दे असतात, या सर्व मुद्द्यांची पूर्तता करून ही योजना आता आपल्या सेवेसाठी सादर आहे आणि याचा लाभ आपण घेणार आहोत. सातारा जिल्ह्यातल्या माण आणि खटाव तालुक्यामध्ये मिळून 27,500 हेक्टर क्षेत्र आता सिंचनाखाली येणारे 67 गावांमधले 1,75,803हून अधिक लाभधारक या योजनेमुळे. देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत. मानदेशी जनतेची हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब येत आहेत. मानदेशी जनतेचा बोला भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम आगे बढ़ो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम आगे बढ़ो. एकदा हात वरती जोरदार टाळी झाली पाहिजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी. आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार सन्मान्य जयकुमारजी गोरेबाव. एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या लाडक्या जय भाऊंसाठी. मान्यवर मंडळींना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी अस्वस्थ व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठावरती बसून घ्यावं. समोर उभी असलेली मंडळी प्लीज बसून घ्या. सर्व मान्यवरांना मी विनंती करते, आपण व्यासपीठावरती बसून घ्यावं आणि मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहोत. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना, जिहे कठापूर, जिल्हा सातारा या प्रकल्पाच्या जलपूजन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरची सर्व मान्यवर मंडळी यांचं मी मनापासून स्वागत करते. मी मघाशी उल्लेख केला तसा ही भूमी जशी पौराणिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, जशी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे, तशीच अलीकडच्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांना गुरुस्थानी असलेले गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार यांची ही भूमी आहे. त्यामुळे एका अर्थाने माननीय पंतप्रधान साहेबांसाठी ही असलेली गुरुभूमी, या गुरुभूमीमध्ये आपण आजचा हा कार्यक्रम इथे संपन्न करत आहोत. आपल्याच परिसरामध्ये जन्मलेले गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार हे संघाचे स्वयंसेवक. गुजरातमध्ये ते प्रचारक असताना आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची त्यांच्याशी भेट झाली, तेव्हा अर्थातच मोदीजी बाल स्वयंसेवक होते आणि संघाचा पहिला संस्कार किंवा संघ परिवारामध्ये नरेंद्रजींना, मोदीजींना घेऊन येण्याचं श्रेय
हे निश्चितपणे गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार यांना जातं. आपल्या सगळ्या भागामध्ये कदाचित लक्ष्मणरावजी इनामदार या नावाने ते कदाचित कमी ओळखले जात असतील, पण आपल्या पंचक्रोशीमध्ये वकील साहेब म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान पदांसारखं एक नेतृत्व आपल्या भागामध्ये आपल्या भागातनं गेलेल्या माणसामुळे घडलं, याचा आपल्या सगळ्यांनाच नेहमीच सार्थ अभिमान असेल. त्यामुळे या गुरुभूमीमध्ये आलेली ही सर्व मान्यवर मंडळी आणि या निमित्ताने आयोजित असलेला आजचा हा जलपूजनाचा सोहळा गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत कृष्णा नदीतून खरीप हंगामामध्ये पाणी उपसा करून सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त असलेल्या खटाव आणि माण तालुक्यातलं 27,500 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणं हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. या प्रकल्पाद्वारे कृष्णा, येरळा आणि माण नद्या या जोडल्या जाणार आहेत आणि या निमित्ताने सातारा जिल्ह्यातले माण आणि खटाव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून 27 गावं आणि माणची 27 आणि खटावमधले 40 अशी मिळून एकूण 67 गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. लोकसंख्येच्या भाषेत सांगायचं झालं तर 1,75,803 गावांना या लोकांना या सिंचनाचा या योजनेचा फायदा होणार आहे. गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेची सर्व कामं ज्यामध्ये ऊर्ध्वगामी नलिका असेल त्याचं स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकीचं काम पूर्ण झालेले, बोगदे असतील, वर्धनगड आणि आंधळी बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालेले, कोपबंधाऱ्यांमध्ये येरळा नदीवरचे सगळे 15 कोपबंधारे आणि माण नदीवरचे सगळे 17 बंधारे हे पूर्ण झालेले आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये या प्रकल्पाचा समावेश झाला आणि या प्रकल्पाला 247.34 कोटी एवढं केंद्रीय अर्थसहाय्य 2025 पर्यंत आपल्याला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात शासकीय कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार ही महाराष्ट्र गीताने होते. त्यामुळे मी सर्वांना विनंती करते महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्र गीताच्या सन्मानार्थ आपण सगळ्यांनी उभं राहावं. शासकीय कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलनुसार आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. एक मिनिट महाराष्ट्र गीत. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्त लागली महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सर्वांनी बसायला हरकत नाही. मी सर्वांना बसून घ्यायची विनंती करते. आजचा कार्यक्रम हा 2 टप्प्यात होतो आहे. सुरुवातीला शासनाच्या वतीने सर्व लोकप्रतिनिधींचं आपण यथोचित स्वागत करूया आणि त्यानंतर आमदार जयकुमार गोरे साहेब यांच्या प्रतिनिधींकडे मी पुढची सूत्र सुपूर्द करेन. आपण स्वागताला सुरुवात करूया, सत्काराला सुरुवात करूया. मी सगळ्यात प्रथम सत्कार आपण करतो आहोत शासनाच्या वतीने माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा. मी अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य श्री दीपक कपूर साहेब आपणाला विनंती करते आपण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल शासनाच्या वतीने स्वागत करावं.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या वतीने गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन सोहळ्याला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य दीपक कपूर साहेब करतायत। मी अतुल कपोले साहेब यांना विनंती करते, माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं आपल्या व्यासपीठावरती त्यांनी स्वागत करावं। माननीय श्री अतुल कपोले, कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, मी कपोले साहेबांना विनंती करते, माननीय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्वागत करावं। माननीय श्री महेश शिंदे साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत। मी गुणाले साहेब तुम्हाला विनंती करते, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग हे स्वागत करतील। माननीय श्री महेश शिंदे साहेब यांचं, उपाध्यक्ष महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे श्री महेश शिंदे साहेब यांचं स्वागत करतील। माननीय श्री हनुमंत गुणाले, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे। पुढचं स्वागत आपण करणार आहोत सन्माननीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं। मी धुमाळ साहेब, डॉक्टर धुमाळ साहेब, मुख्य अभियंता विप्र जलसंपदा विभाग पुणे यांना विनंती करते, आपण सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करावं। माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं स्वागत करायची विनंती मी पुन्हा एकदा डॉक्टर धुमाळ साहेब तुम्हालाच करते। माननीय खासदार साहेबांचं स्वागतही आपण आपल्या हस्ते करावं। डॉक्टर श्री धुमाळ साहेब, मुख्य अभियंता विप्र जलसंपदा विभाग पुणे। माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आवर्जून आपल्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित आहेत। या सर्व मंडळींचं शासनाच्या वतीने श्री डॉक्टर हनुमंतराव धुमाळ, मुख्य अभियंता विप्र जलसंपदा विभाग हे स्वागत करतील। माननीय आमदार श्री राहुल कुल साहेब यांचं स्वागत करायची विनंती मी अरुण नाईक सर आपणाला करते। अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ सातारा, माननीय आमदार राहुल कुल साहेब, मी अरुण नाईक सर तुम्हाला विनंती करते हे स्वागत आपण करावं। अरुण नाईक सर हे स्वागत करतील शासनाच्या वतीने माननीय आमदार राहुल कुल साहेब यांचं। माननीय श्री जयकुमार गोरे साहेबांचंही आपण आपल्या व्यासपीठावरती स्वागत करूया। मी शासनाच्या वतीने श्री शिंदे साहेब, जयंत शिंदे साहेब आपणाला विनंती करते। अधीक्षक अभियंता सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ सातारा हे सन्माननीय आमदार जयकुमार गोरे साहेब यांचं आपल्या व्यासपीठावरती या कार्यक्रमामध्ये स्वागत करतील। जयंत शिंदे साहेबांना मी ही विनंती करते। मी पुन्हा एकदा विनंती करेन, अतुल कपोले साहेब आपणाला, आपले अपर मुख्य सचिव दीपक कपूर साहेब आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत आजच्या कार्यक्रमासाठी आलेले। मुख्य सचिव माननीय अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग दीपक कपूर साहेब यांचं स्वागत कपोले साहेब आपण करावं। श्री अतुल कपोले साहेब, कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ। दोन विशेष शासकीय अधिकारी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून आहेत, मी निकम सरांना विनंती करते हे दोन स्वागत आपण करावं। माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचं स्वागत आपण करणार आहोत। मी अमोल निकम साहेबांना विनंती करते, कार्यकारी अभियंता जिहे कठापूर उपसा सिंचन विभाग सातारा। माननीय जितेंद्र हुडी साहेब जिल्हाधिकारी आणि माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक। माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक मी अमोल निकम साहेबांना विनंती करते हे सत्कार आपण करावेत आणि त्यानंतर पुढची सूत्र मी चंद्रकांत कोकाटे यांच्याकडे सुपूर्द करते। धन्यवाद मॅडम, आपण जलसंपदा विभागाच्या वतीनं मान्यवर मंडळींचे सन्मान केले। व्यासपीठावरची सगळी मंडळी थोडंसं आपण आता इकडं तिकडं उभे असलेले बसून घ्या। या सीतामाईच्या पदक स्पर्शानं पावन झालेल्या मानदेशाच्या भूमीमध्ये फडणवीस साहेब, सीतामाईचा घाट याच भूमीमध्ये सीतामाईचा स्पर्श झाला। एका बाजूला बाणगंगा आणि एका बाजूला मानगंगा नदीचा उगम झाला। त्याच मानगंगेच्या भूमीमध्ये 22 जानेवारीला पाणी आंधळी धरणात आलं, प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। त्याच मानगंगेच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं बजरंग बलीची स्थान असणारी मानाची गदा देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं, आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या वतीनं आणि सन्माननीय प्रमोदजी बिदाल ग्रामस्थांच्या वतीनं आणि मानखटावच्या जनतेच्या वतीनं मानाची गदा देऊन आपला सन्मान या भूमीमध्ये होतोय। मी विनंती करणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, मानदेशी जनतेचं स्वप्न आपण पूर्ण केलं, ती मानाची गदा देऊन आपला सन्मान या व्यासपीठावरती होतोय। बजरंग बलीचं स्थान असणारं एका पैलवानानं ज्या लाल मातीमध्ये लढला
त्याच लाल मातीचं बजरंग बलीचं प्रतीक आपल्या नेत्याला या व्यासपीठाच्या निमित्तानं देत आहेत. मी विनंती करणार आहे आदरणीय मान्यवर मंडळींना मानाची गदा देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये. त्याचबरोबर पहिल्यांदा गदा घ्या. हा, त्याचबरोबर या ठिकाणी बजरंग बलीचं प्रतीक ज्या लाल मातीनं जयकुमार गोरे नावाचं वादळ उभं केलं त्या ठिकाणी त्या बजरंग बलीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मानाची गदा या ठिकाणी दिली जाते. आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी अभिमानानं सांगतो साहेब 2009 पासून 2014-15 पर्यंत या माणसानं खऱ्या अर्थानं संघर्ष केला. आपण पाणी दिलं. आता फेटा बांधायची वेळ आली. जयकुमार गोरे भाऊनी उरमोडीचं पाणी आलं, डोक्याचा फेटा काढला आणि सांगितलं जेहकटापूरचं पाणी आणीन आणि डोक्याला फेटा बांधीन. फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण तो चांदीचा फेटा आदरणीय जयकुमार गोरे भाऊंच्या डोक्यामध्ये घालावा. एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ यांच्यासाठी. मानदेशी जनतेचं स्वप्न पूर्ण झालं. आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं चांदीचा फेटा या ठिकाणी जयाभाऊंच्या डोक्यामध्ये घातला जातोय. टाळीचा गजर झाला पाहिजे. मी विनंती करणार आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहुबली तलवार देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं आदरणीय जयकुमारजी गोरे भाऊ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. बाहुबली तलवार देण्यासाठी मी मंचावरती निमंत्रित करतो त्या मान्यवर मंडळींना. मानदेशी जनतेचा वाद लाल मातीमध्ये लढला. ज्या लाल मातीनं प्रेम दिलं त्या पैलवानाला बजरंग बलीची तलवार मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये दिली जाते. ती तलवार म्यानातून काढली जाते मानदेशाच्या विकासासाठी, सातारा जिल्ह्याच्या भविष्यासाठी. त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये एकदा हात वरती जोरदार टाळी मान्यवर मंडळींसाठी मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांशी बोलतायत ज्या माणसानं जेहकटापूरच्या पाण्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थानं दुष्काळी मानखटावच्या जनतेचं स्वप्न पूर्ण केलं ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आणि दुष्काळी जनतेचा आपल्या सर्वांचा लाडका आमदार सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ बोलतात. एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या लाडक्या जया भाऊंसाठी. चला बाकी सगळे थांबा. आता सगळे थांबा. आणि खालचे आवाज बंद कर. आता 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 एक 2 मिनिटं 5 मिनिटं सगळ्यांनी थांबा. घोषणा देऊ नका. थांबा.
साहेब, आजचा दिवस या मातीसाठी, माझ्या मान खटावच्या माता भगिनींच्यासाठी, माझ्या मान खटावच्या शेतकरी बांधवांसाठी आणि ज्या बांधवांनी, ज्या माता भगिनींनी माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास टाकला. साहेब, माझी पार्श्वभूमी कुठल्या संस्थानिकाच्या कुटुंबातली नाही आहे. माझे वडील एक किराणा दुकानदार आणि एक छोटे शेतकरी. कुठलीही पार्श्वभूमी नसताना मी माझ्या मान खटावच्या जनतेला, या माता भगिनींना एक स्वप्न दाखवलं की मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे. मला माझ्या मान खटावच्या मातीमध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे. मला माझ्या मान खटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे. मला माझ्या मान खटावच्या मातीचा दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक पुसायचा आहे. साहेब, ह्या 4 ओळीचा संकल्प घेऊन मानदेशी जनतेच्या समोर हा जयकुमार गोरे गेला आणि ह्या जनतेनं माझ्यावर विश्वास टाकला. आणि त्या जनतेच्या विश्वासाला पात्र होत असताना साहेब, माझा एवढा आनंदी माणूस या पृथ्वी तलावर दुसरा कोणी असू शकत नाही. का मी माझ्या जनतेचं दिलेलं आश्वासन, मी जनतेला दिलेला शब्द, आणि तो शब्द आज साहेब शब्दाच्या पूर्ततेच्या दिशेने चाललोय. मी पूर्ण झालं म्हणणार नाही. आज आपण सगळेजण बघताय, या मातीमध्ये हे पाणी येत असताना, या मातीला तुमच्या आमदार जयकुमार गोरेला ज्या माणसांनी बळ, ताकद, शक्ती दिली, किंबहुना हे राजकीय पाठबळ जर जयकुमार गोरेच्या पाठीशी उभं नसतं तर हे पाणी मान खटावच्या मातीत आलं नसतं. आणि हे पाणी इथं येत असताना ते शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत कधी पोचलं असतं हे माहिती नव्हतं. आणि तो माणूस साहेब आमच्यासाठी तो देव माणूस आहे की ज्या माणसानं या मान खटावच्या मातीत पाणी येत असताना ते शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोचावं. एक जाणता राजा आमच्याकडे होऊन गेला, अजूनही आहे. आणि जाणता राजा म्हणून या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. जेव्हा जेव्हा जो जो शब्द त्यांनी टाकला तो शब्द लोकांनी कधी पडू दिला नाही. दगड उभा केला तर त्या दगडाच्या पाठीशी उभी राहिली लोक. पण तो जाणता राजा याच माझ्या जनतेच्या समोर उभा राहून सांगत होता की आता पाणीच नाही तर या भागाला पाणी द्यायचं कुठनं. आणि तुम्हा सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो, तो जाणता राजा पाणीच नाही म्हणून सांगणारा, आणि हा आमचा देव माणूस जे पाणीच नव्हतं. टेंबूमध्ये आमच्या गावाचा समावेश नव्हता, या 32 गावांचा समावेश आमच्या भागात नव्हता, या 27 गावांना पाणीच उपलब्ध नव्हतं, टेंबूच्या 42 गावांना पाणीच उपलब्ध नव्हतं. या कृष्णा खोऱ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कृष्णा खोऱ्याच्या लवादानं जे पाणी वाटप केलं होतं, त्या पाण्याचं फेर वाटप करण्याचा निर्णय ज्या माणसानं घेतला तो देव माणूस. फक्त निर्णय नाही घेतला तर त्या पाण्याचं वाटप केलं. ते पाण्याचं वाटप झालं आणि 42 गावांना 2.5 TMC पाणी उपलब्ध झालं. पाणी उपलब्ध झालं नाही, ते पाणी उपलब्ध होत असताना त्या योजनेमध्ये त्या गावांचा समावेश केला. टेंबूचा 5वा टप्पा, त्या टप्प्यामध्ये या गावांचा समावेश केला. त्या 42 गावांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. साहेब, मागच्या सभेमध्ये आपण सांगितलं होतं, जयकुमार जरा बेतानं, कारण आपण जे बोलतो तो शब्द पूर्तीला गेला पाहिजे. पण साहेब,
जोपर्यंत माझ्या सोबत आहे तुमचं पाठबळ जोपर्यंत माझ्या सोबत आहे आजपर्यंत साहेब पाण्याच्या बाबतीत जो जो शब्द जयकुमार गोरेचा तो शब्द पूर्ण झाला आहे. या लोकांनी माझ्या तोंडातून वधवून घेतला आणि साहेब ते पाठबळ तुमच्याकडून मिळत गेलं. सुधारित प्रशासकीय मान्यता टेंबूच्या योजनेला 42 गावांना मिळाली आणि मला आज सांगायला आनंद होतो साहेब याच्यापेक्षा दुसरा कुठलाही आनंदाचा दिवस आमच्यासाठी असू शकत नाही. एका बाजूला पाणी आंधळी धरणात पोहोचलंय. साहेब तुम्ही म्हणला आंधळी धरणामध्ये जे 24 डिसेंबरमध्ये पाणी येईल अशा पद्धतीची भूमिका मला माहिती आहे. साहेब तुम्ही मला प्रोटेक्शन देत होता. इलेक्शन ऑक्टोबरमध्ये होतं आणि तुम्हाला वाटलं तुमचा पट्ट्या असा उभा राहणार नाही, तुम्ही मला प्रोटेक्शन देत होता. पण आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो जोपर्यंत पाणी पोचत नाही तोपर्यंत येणारी कुठलीही विधानसभेची किंवा कुठलीही निवडणूक हा जयकुमार गोरे लढवणार नाही हा शब्द मी माझ्या मान खटावच्या जनतेला दिला होता. साहेब पाणी आलं. पाण्याचा मुहूर्त साहेब काय सांगतो. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर त्या बाबरानं उद्ध्वस्त केलं 520 वर्षापूर्वी आणि 520 वर्षापूर्वी ते मंदिर उद्ध्वस्त केलं. त्या प्रभू श्रीरामाला पुन्हा मंदिरामध्ये स्थापित व्हायला 520 वर्ष लागली. अनेक कारसेवकांनी बलिदान दिलं, अनेक लोकांनी त्यासाठी स्वतःचा जीव गमावला, आंदोलनं केली आणि त्यातला एक कारसेवक म्हणून आपण साहेब इथं आहे. आणि जेव्हा 520 वर्षानंतर आमच्या प्रभू श्रीरामाला मंदिर मिळत होतं साहेब त्याच दिवशी त्याच वेळी 12:29 सीतामाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेली आमची ही भूमी आहे. या ठिकाणी सीतामाईंचं मंदिर आहे आणि आख्यायिका अशी सांगितली जाते की सीतामाईंच्या स्पर्शानं एक कलश लवणला आणि तो लवणलेला कलश दोन्ही बाजूला सांडला. एका बाजूला बाणगंगा नदीची निर्मिती झाली आणि दुसऱ्या बाजूला मानगंगा नदीची निर्मिती झाली. साहेब तेव्हापासून ही नदी फक्त पावसातच कधीतरी व्हायची, पावसातच कधीतरी व्हायची. एका बाजूला प्रभू श्रीरामाचं मंदिर आणि त्यामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना सीतामाईंच्या स्पर्शानं निर्मित झालेल्या मानगंगेमध्ये 22 जानेवारीला 12:29 साहेब पाणी आलं आणि ते पाणी आणणारा प्रभू श्रीरामाचा भक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होता. याचा आम्हाला मनापासूनचा आनंद साहेब याचा आहे. जयकुमार गोरे हे निमित्त आहे. या जनतेने आमदार केलं. असे अनेक आमदार साहेब झाले पण सगळ्यांना ही ताकद मिळाली नाही. मला माहिती आहे मी 7.5 वर्ष साहेब विरोधात काम केलं. आपलं 5 वर्षाचं सरकार होतं तेव्हा पण साहेब विधानसभेमध्ये तुम्ही मला बघत होता. त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये पण संघर्ष केला. पण संघर्ष करत असताना खटाव मोहनच्या मातीला न्याय द्यायला लागला तेव्हा साहेब तो टोकाचा संघर्ष केला. कधी थांबलो नाही. तो संघर्ष करत असताना साहेब माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा कोण पाठीशी माझी जनता सोडून कोणी पाठीशी नव्हतं. या परिस्थितीमध्ये साहेब जेव्हा जेव्हा मी या निवडणुकीला उभा राहिलो, जेव्हा जेव्हा एखादा संकल्प करून कामाला सुरुवात केली साहेब तेव्हा तेव्हा माझ्यावर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जिथून जे काय करता आलं ते साहेब केलं. या जयकुमार गोरेनं कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर साहेब पाय दिला नाही. पण या जयकुमार गोरेला प्रत्येक वेळी निवडणूक असो काही असो जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही असं साहेब कधी झालं नाही. पण जयकुमार गोरे थांबला नाही साहेब. न थांबता संघर्ष केला. लांब कशाला साहेब आत्ता सरकार गेलं त्यावेळी साहेब मला 4 महिने महाराष्ट्र सोडून राहायला लागलं. त्यावेळी फक्त आणि फक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच तुमच्या आमदाराच्या पाठीशी उभे होते हे मला अभिमानाने सांगायला होतं. त्यामुळे साहेब हे सगळं करत असताना प्रचंड मोठा संघर्ष करत असताना 27-28 केस साहेब माझ्यावर झाल्या. दूरपर्यंत त्या केसची माझा काय संबंध नाही. दूरपर्यंत संबंध नाही. कधी मी मुंबईत आहे गुन्हा इथं दाखल आहे अशा पद्धतीच्या संघर्षातनं साहेब इथपर्यंत आलो.
याला कारण की मी सामान्य कुटुंबातला आहे. पण सामान्य कुटुंबातला जयकुमार असला तरी साहेब आपलं पाठबळ विखे पाटील साहेब इथं बसलेले आहेत. कायम या माणसानं माझ्या पाठीशी उभी राहायची भूमिका घेतली, पित्याचं प्रेम देण्याची भूमिका साहेब घेतली. आणि त्याच्यासोबत माझे मित्र आहेत, रणजित दादा इथं आहेत, आमचा राहुल दादा आहे. ही दोन्ही माणसं जेव्हा जेव्हा साहेब जयकुमार गोरेवर संकट आलं तेव्हा तेव्हा आपसूक परमेश्वरानं तिथं पाठवलेली ही माणसं आहेत. ॲक्सिडेंट झाला तरी दोघं, प्रसंग आला तरी दोघं, या सगळ्या परिस्थितीत उभी राहणारी माझे सहकारी या ठिकाणी आज स्टेजवर उपस्थित आहेत. आदरणीय उदयन महाराज हे आमच्या पाठीशी कायमपणे मित्रत्वाच्या नात्यातनं कायम पाठीशी उभे राहिले. ते आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महेशजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब पलीकडे असणारे माझे सगळे सहकारी धैर्यशील दादा आहेत, मदन दादा आहेत, बाकी आमचे मनोज घोरपडे आहेत. या ठिकाणी उभी असणारी सगळी माझी मोठीच्या मोठी टीम आहे साहेब. आता नावं घेऊन वेळ घालवणार नाही, पण आपल्या सगळ्यांची क्षमा मागेन की आपल्या सगळ्याशिवाय जयकुमार गोरे अपूर्ण आहे. तो पूर्ण करण्याचं काम माझ्या या सगळ्या सहकार्याने केलं आहे. त्या सगळ्या सहकार्यांची क्षमा मागेन की तुमचं नाव मला घेता येत नाही, कारण वेळेचं खूप बंधन आहे. आणि हे सगळं करत असताना वहिनीजवळ आल्याशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही. कारण साहेब माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये जो जो प्रसंग माझ्यावर आला त्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी ताकदीनं उभं राहण्याचं काम कुणी केलं असेल तर ते माझी पत्नी सोनियानं केलं असेल. त्यात नाही तर साहेब माझ्यासारख्या माणसाशी लग्न करायचं एवढं सोपं आहे का हो? पण ते धारिष्ट केलं पण आणि अजून टिकलंय पण साहेब, काय अडचण नाही. त्यामुळं माझे बंधू पलीकडे बसलेले आहेत साहेब, माझे वडील पाठीशी आहेत. या सगळ्यांनी माझ्या सगळ्या प्रसंगामध्ये उभं राहत असताना सगळे पाठीशी उभी राहिली. आणि ह्या सगळ्या जनतेला नतमस्तक होईन सांगेन की आपण सगळेजण पाठीशी उभे होता म्हणून हा जयकुमार गोरे 3 वेळा विधानसभेमध्ये गेला आणि या मानगंगेला आणि या भागामध्ये पाणी घेऊन आला. अन्यथा हे सगळं शक्य झालं नसतं. म्हणून साहेब आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला तुमच्या रूपानं देव माणूस भेटलाय. नाव पण देवेंद्र साहेब आहे, पण तुमच्या रूपानं साहेब आम्हाला देव माणूस भेटलाय. हे सगळं करत असताना साहेब आज मी खूप मोठं वेगळं भाषण नाही करणार आहे, कारण माझं पाणी सोडून माझं काही कामच नाही साहेब. मंत्री करा करू नका, बाकी काय द्या देऊ नका, पण आता पाण्याची लढाई अंतिम टप्प्यामध्ये साहेब आलेली आहे. सांगायला आनंद होतो उरमोडीचं पाणी साहेब माझ्या भागातनं वाहतंय. आता 4-4 साखर कारखाने उभे राहिले. हजारो एकर ऊस माझ्या भागामध्ये लागलाय. पण नदीची उत्तर बाजू आहे, त्या उत्तर बाजूमध्ये अजून पाणी गेलं नाही. त्याही भागामध्ये पाणी जाण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे 4.5 महिन्यापूर्वी आदरणीय साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आले होते. साहेब आज धरणाच्या दक्षिणेला आहे, तेव्हा आपण उत्तरेला होतो. त्या ठिकाणी 32 गावांच्या पाईपलाईनचं आपण भूमिपूजन केलं. आणि आज सांगतो साहेब त्या पाईपलाईन मधनं पाणी आमच्या हिंगणीला गेल्याशिवाय जयकुमार गोरे निवडणूक लढवणार नाही, हा संकल्प मी केलेला आहे. आणि साहेब सांगतो ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला यायचंय, ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा यायचंय. त्या 32 गावामध्ये माझ्या माळशिरस तालुक्यातला शेवटचं टोकाचं गाव आहे हिंगणी. त्या गावात जोपर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत निवडणूक लढवणारच नाही, हा संकल्प आहे. पण ह्या संकल्पाला तुमची साथ आहे आणि परमेश्वराचे आशीर्वाद आहेत साहेब. हा संकल्प पूर्ण होणार आणि त्याला कारण आहे इथं बसलेले दीपक कपूर साहेब आहेत, त्यांच्यासोबत आमचे कपोले साहेब आहेत, त्यांच्यासोबत बाजूला धुमाळ साहेब आहेत, त्यांच्या बाजूला गुणाले साहेब आहेत, त्यांच्या बाजूला आमचा निकम कुठे गेला निकम, आणि त्याच्यासोबत सगळे साथीदार आहेत. साहेब या लोकांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण या लोकांनी जे जे सांगितलं, मी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला पाठबळ देण्याचं काम यांनी केलंय. आणि आज त्यांनीच मला शब्द दिला आहे की साहेबांच्याकडून शब्द घ्या की ऑगस्ट महिन्यामध्ये हे पाणी सोडण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे, हा शब्द घेण्याचा त्यांनी मला सांगितलंय. कपूर साहेब मी असंच नाही सांगत, ते जबाबदारीने सांगतो. त्यामुळं आता ते पाणी साहेब 32 गावाचा विषय होतो. त्याच्यासोबत
आपणच 1.25 TMCचं पाणी जिहे कटापूरमध्ये राहिलेल्या 27 गावांना उपलब्ध करून दिलंय. आता ते 1.25 TMC पाणी ज्या 27 गावांना द्यायचंय त्या गावांच्या सर्वेचं टेंडर झालंय. 96 लाख रुपयाचं सर्वेचं टेंडर झालंय. साहेब सर्वे 3 महिन्यामध्ये कंप्लीट होईल. माझी विनंती एवढीच आहे की या निवडणुकीच्या अगोदर जर आपल्याला त्याला प्रशासकीय मान्य सुधारित प्रशासकीय मान्यता देता आली तर साहेब याच्यापेक्षा दुसरं आमच्यासाठी काही महत्वाचं नसेल. आपण त्या 27 गावांना सुधारित प्रशासकीय मान्यता ऑक्टोबरच्या आत मिळाली तर साहेब मनापासून मान खटावची माती आणखी ऋण आपल्या प्रती व्यक्त करेल साहेब. त्यामुळे तो एक विषय आहे. त्याच्यानंतर साहेब त्याच ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जे टेंडर 42 गावाचं काढलंय आज त्याच्या वर्क ऑर्डर बाकी सगळ्या प्रक्रिया कंप्लीट होतील. त्या ऑगस्ट महिन्यामध्ये त्या 42 गावाच्या पाण्याचं भूमिपूजन करायचा संकल्प आपण करतोय. त्या 42 गावांना पाणी देण्यासाठी साहेब भूमिपूजन करण्यासाठी आपणच यावं अशा बरोबर ना सगळ्यांना आपणच यावं अशा पद्धतीची विनंती साहेब मी आपल्याला करतोय. मला माहिती आहे साहेब अख्खा महाराष्ट्र तुमच्याकडे आहे. पण साहेब आजपर्यंत 50 वर्षात या लोकांनी खूप वाट बघितली. या लोकांनी पाण्याची वाट चातकासारखी बघितली. त्या लोकांना पाणी द्यायची वेळ आली तेव्हा साहेब योग्य हाताच्या योग्य माणसाकडूनच पाणी सोडण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस पेक्षा दुसरा कुठलाही माणूस योग्य नाही हे आपल्याला नम्रपणे साहेब या ठिकाणी मी सांगेन. त्यामुळे आपल्याला माझी ती विनंती आहे. आणि साहेब हे सगळं होत असताना एक शेवटचा विषय पाण्याचा आमचा आहे जो औंध 20 गावांचा साहेब प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे कपोले साहेब औंधवर तसं प्रेम आपलं जास्तीच आहे. परंतु या औंध 20 गावाचा जो विषय आहे साहेब त्या 20 गावांना पण आपण पाण्याचं आरक्षण दिलेलं आहे. आपणच साहेब दिलंय. अनेक लोक सांगतोय मी जबाबदारीने बोलतोय आणि मी साहेबांना पण रात्री मेसेज केलता 11:30 पावणे 12 वाजता. औंधच्या पाण्याची जेव्हा वाटप झालं आणि औंधला पाणी आरक्षित झालं तेव्हा 11:30-12 वाजता मी साहेबांना मेसेज केला आणि साहेबांनी मला उत्तर दिलं होतं जय औंधच्या 20 गावांना 1.25 TMC पाण्याच्या आरक्षणावर मुख्यमंत्र्याची सही झालेली आहे. मी प्रस्ताव पाठवला तो मंजूर झालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी होऊ द्या. साहेब त्या 20 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. परंतु त्या 20 गावांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे. साहेब त्या औंधनं अनेक नेते बघितले पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही. माझी विनंती आपणाला आहे की ह्या 2 योजना आमच्या आहेत. ह्या 2 योजनांना पाणी उपलब्ध करून दिलंय. आता त्या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्या योजना प्रत्यक्षात अंमलात आल्या पाहिजेत. साहेब काय सांगू तुम्हाला आमच्या इथलं सगळं गडी आहेत हे जाणत्या राजाच्या तालमीत तयार झालेले आहेत. साहेब माणूस माणसात ठेवायचा नाही. जाती जातीमध्ये भांडण, समाजामध्ये भांडण, गावागावामध्ये भांडण. साहेब जिहे कटापूरचं पाणी आता आलं ते मानगंगेमध्ये सोडलं. लोकांना आंदोलन करायला लावली. सांगितलं ते मानमध्ये दिलं. खटावर अन्याय केला. इरा नदीत कुठं सोडलंय. साहेब गेल्या 5 दिवसापासून त्या इरा नदीमध्ये पाणी वाहतंय. एक शब्द बहादरांच्या तोंडात आला नाही. फक्त माणसामध्ये द्वेष पसरवायचं काम आजपर्यंत केलं. साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे आम्ही एवढं प्रेम केल्यानंतर जाणत्या राजानं आम्हाला काय दिलं याचा हिशोब केला ना तर एवढा मोठा शून्य. मी कायम सांगितलं जर शरद पवार साहेबांनी आमच्या मान खटावच्या मातीसाठी या जिल्ह्यासाठी केलेलं एक मोठं काम सांगावं. एकच काम साहेब एकच काम सांगावं की जे काम आम्ही केलंय. साहेब एकही काम सांगू शकत नाही. परंतु आपण साहेब जे काम केलंय तो जाणता राजा म्हणून घेणाऱ्यापेक्षा आमचा देव माणूस मोठा आहे हे आपल्याला या निमित्तानं सांगायला लागेल. हा पश्चिम महाराष्ट्राला न्याय देणारा
फक्त साहेब मला पाणी दिलं नाही, अनिल बाबर साहेबांना तुम्ही टेंबूतनं पाणी दिलं, जतमध्ये पाणी दिलं. आबांच्या कुटुंब आबा असताना सुद्धा त्या भागाला साहेब संपूर्ण पाणी दिलं नाही. आबांचं पाण्याचं स्वप्न, आबांचं पाण्याचं स्वप्न जाणता राजा पूर्ण करू शकला नाही. ते पूर्ण करण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आले. त्यांनी आता त्या भागात पाणी देण्याचा संकल्प केला. राहिलेली कामं आपण पुढे घेऊन चाललाय. जत कवठे मंका असेल, नीरा देवगडचा विषय आपण बघितला. नीरा देवगड आमचे खासदार बसलेले आहेत तिथं. नीरा देवगडचा विषय साहेब, ते पाणी 10 वर्ष बारामतीला जात होतं, पण ज्याचा हक्क पाण्यावर होता त्या लोकांना ते पाणी मिळालं नाही. ते पाणी देणारा दुसरा तिसरा कोणी नसून ते देवेंद्र फडणवीसच होते, याच्यापेक्षा दुसरं कोण नव्हतं. त्यामुळे मला आपल्याला साहेब धन्यवाद द्यायचे. काही माणसं मागतात, तुम्ही विदर्भामध्ये काम करता साहेब, पश्चिम महाराष्ट्राचा प्रचंड विकास झाला म्हणून आपण सांगता, पण पश्चिम महाराष्ट्रातला एक असा भाग आहे की जो दुष्काळी भाग, त्याला कधीच पाणी मिळालं नाही. तो प्रचंड अडचणीतला प्रचंड दुष्काळी भाग साहेब तसाच दुष्काळी राहिला. आणि त्याचे तारणहार म्हणून आपण या ठिकाणी आलात. तुम्ही मुख्यमंत्री असताना काम केलं, तुम्ही उपमुख्यमंत्री असताना काम केलं, आता जलसंपदा खात्याचे मंत्री असताना काम केलं, आणि हे काम आपण केलं म्हणूनच हे सगळं शक्य होतंय, हे या निमित्तानं सांगेन. साहेब तोंड देखलं कौतुक किंवा तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून कौतुक या ठिकाणी साहेब मी करत नाही, पण जे वास्तव आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा माझा प्रयत्न या निमित्तानं साहेब होता. त्यामुळे मला आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, या भागामध्ये आपण येत असताना आपण ज्या ज्या भूमिका घेऊन काम केलं, ज्या ज्या भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर मांडल्या, त्या सगळ्या भूमिका आपण पुढे घेऊन जात असताना या भागातला जो जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प आपण करताय, म्हणून आपल्याला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय, देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व मी का स्वीकारलं साहेब, आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो, आजपर्यंतच्या इतिहासात पक्ष प्रवेशाची कुठलीही चर्चा न करता मला पक्षात आल्यावर काय मिळेल हा शब्द कधीही न विचारता साहेबांनी सांगितलं लोकसभेच्या वेळी, साहेब माझ्या मित्राला तिकीट देऊन आपण एवढे मोठे उपकार केले, त्या उपकाराची परतफेड हा जयकुमार गोरे कशानं करू शकत नाही साहेब. ते तर केलं. त्यावेळी साहेबांनी शब्द घेतला, जयकुमार तू स्टेजवर येऊन काम करणार का, तू ओपन येऊन काम करणार का. काँग्रेस पक्षाचा आमदार असताना हा जयकुमार साहेब स्टेजवर जाऊन भारतीय जनता पक्षासाठी काम केलं, पण हे काम करत असताना मी कुठला शब्द घेतला नव्हता. आणि साहेब माझ्या प्रवेशाची कथा काय आहे, आपली चर्चा कधीच झाली नव्हती प्रवेश कधी करायचा किंवा काही. साहेबांचा मला फोन आला आणि साहेबांनी सांगितलं जय आमदारकीचा राजीनामा द्यायचा आहे. चंद्रकांत दादांनी मला कल्पना दिली ना आपला फोन आला. साहेब एकाही क्षणाचा उसंत न लावता या जयकुमार गोरेनं जाऊन आमदारकीचा राजीनामा दिला आणि आपण अमित भाईंच्या सोबत आपण सोलापूरमध्ये प्रवेश केला. कुठली अट नव्हती, शर्त नव्हती, काही नाही, पण माझी शर्त साहेब आहे, माझ्या मान कटावच्या मातीतली इंच न इंच भूमी पाण्याखाली येईपर्यंत आपल्याला माझ्या पाठीशी उभं राहायला लागेल. एवढंच माझी अट आहे, एवढीच माझी शर्त आहे, याच्यापेक्षा दुसरी कुठली आपली अट नाही. त्यामुळे या अटीमध्ये मात्र मी तुम्हाला धक्की बांधून घेतलंय साहेब, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. बाकी सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आता खूप बोलायचा विषय नाही. साहेबांनी मला सांगितलं जायचंय, मंत्रिमंडळाची बैठक आहे, पण साहेब एवढंच सांगतो, आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे. या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना आता तुम्ही एक आशेचा किरण वाटता. कोण म्हणतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणता राजाच काम करू शकतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा माणूस येऊन इथं काम करू शकतो, जो विदर्भातून आलेल्या माणसाला पश्चिम महाराष्ट्राचं दुःख माहिती आहे, या भागातल्या लोकांच्या व्यथा माहिती आहेत, पण आपल्यासारखा त्याग पुरुष साहेब मी मनापासून आपल्याला धन्यवाद. आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमच्या सगळ्यांची भावना तर मोदीजींनी इथे यावे अशी होती. साहेब मोदीजींचा कार्यक्रम कॅन्सल झाला. साहेब एवढं माझ्यावर लिहिलं, एवढं माझ्यावर लिहिलं, या भागातली सोशल मीडिया एवढी चालवली की जयकुमार गोरेचा इतिहास मांडला आणि इथं मोदी साहेब का आले नाहीत याच्या संदर्भात लिखाण झालं आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या की का नाही आले, का नाही आले, का नाही आले. साहेब माहिती नाही काय, पण साहेबांनी सांगितलं साहेब तुम्ही येणार होता, तुमचा कार्यक्रम कॅन्सल झाला, त्याच्यावर चर्चा चालू झाली. आता देवेंद्र फडणवीसांनी पण जयकुमार गोरेची साथ सोडली. म्हणजे जे काय सांगता येईल, जे काय करता येईल ते करायचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी मी एवढंच या ठिकाणी सांगेन साहेब,
की कायम आमची मान खटावची जनता आणि हा पश्चिम महाराष्ट्र आपल्या सोबत राहील. आपल्या मनामध्ये किंबहुना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे की पश्चिम महाराष्ट्र कुणाचा आहे तरी बाले किल्ला आहे. साहेब मी सांगतो आपल्याला, एक सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून सांगतो, पश्चिम महाराष्ट्र हा देवेंद्र फडणवीस साहेबाचा बाले किल्ला झाल्याशिवाय, भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. येणारी निवडणूक त्याच्या साक्षीला असेल. सातारा असो माढा असो या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर साहेब आमचा हक्क आहे. भारतीय जनता आमचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा हक्क आहे. मी कार्यकर्ता म्हणून बोलतोय साहेब. माझी विनंती हात जोडून आहे की माझ्याचं तर तिकीट द्यायलाच लागेल, पण माझ्याचं तिकीट भाजपला देत असताना साहेब तिकीट कुणाला द्यावं मी सांगितलं नाही साहेब, पण माझी इच्छा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण साहेब साताऱ्याचा मतदारसंघ सुद्धा आपण राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे म्हणून सांगता, मी राष्ट्रवादीवर टीका करणार नाही साहेब आज. पण माझी विनंती आपल्याला आहे, या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये ताकदीनं उभा करण्यासाठी माझ्याही अगोदर अनेक लोकांनी संघर्ष केला आहे, जो भारतीय जनता पक्षाचे मूळ आहेत, ज्यांनी भारतीय जनता पक्ष संघर्षाच्या कालखंडामध्ये वाढवला. आणि प्रचंड संघर्षाने त्यांनी भारतीय जनता पक्ष हा सातारा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष केला आहे साहेब, सगळ्यात मोठा पक्ष केला आहे. आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आता तेव्हा आमच्या सन्मानाची वेळ आली, आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या सन्मानाची वेळ आली. आणि या परिस्थितीमध्ये जो पक्ष नको म्हणून 20 वर्ष 25 वर्ष संघर्ष केला, तो पक्ष पुन्हा जाऊ दे, आता पुन्हा आघाडी युतीचा विषय आहे, काय बोलणार नाही साहेब. पण आमची विनंती आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, सातारा कुणाला मिळाला पाहिजे, भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे, आमची विनंती आहे. आणि तुम्ही म्हणता तर राष्ट्रवादी फक्त वाई सोडून कुठंच साहेब नाही, एक आपला भारतीय जनता पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये मजबूत आहे, एवढी विनंती या निमित्तानं आपल्याला करणार आहे. बाकी सगळ्या गोष्टीबद्दल मी खूप काय बोलणार नाही साहेब, आज पाणी सोडून काय बोललो नाही, बाकी काय बोलणारही नाही. पण आपल्याला विनंती करतो, माझे सगळे मित्र आलेत, विखे पाटील साहेबांना धन्यवाद दिल्याशिवाय पुढे जाणार नाही साहेब. आम्हाला कोण वाली, काँग्रेसमध्ये असल्यापासून हा माणूस पाठीशी उभा राहिला. अनेक लोक म्हणतात महसूल मंत्री आहेत म्हणून जयकुमार गोरे मागं उभा राहतो का काय साहेब. आम्ही महसूल मंत्री बी नव्हते साहेब, विरोधी पक्षात नेते होते, आमदार होते, तेव्हाही आम्ही मित्र म्हणून सोबत राहिलो. पित्याचं प्रेम त्या माणसानं साहेब दिलं. आणि हक्काचं घर जेव्हा कधी अडचण येते तर कुठं जायचं, तर विखे पाटील साहेबांच्याकडे जायचं. असा हा खंबीर पाटील आमच्या पाठीशी उभा आहे. एकदा विखे पाटलांसाठी जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवाव्यात अशी विनंती या निमित्तानं करेन. त्यांच्यासोबत साहेब आता 2 मित्र स्टेजवर आहेत. तुम्ही सगळेजण माझा फोटो बघता. विधानसभेमध्ये प्रवेश केला तर राहुल दादा सोबत दिसला नाही, तर विधानसभेतली लोकही मला विचारतात आज एकटाच कसं दिसताय, लांब कशाला साहेब. विखे पाटील बोलतातच बोलतात, पण साहेब आपण सुद्धा जर आम्ही एकटा आलो तर म्हणताय राहुल कुठं आहे, आणि राहुल आणि मी गेलो तर सांगतात खासदार कुठं आहे. साहेब सगळे आम्ही जीवाभावाचे मित्र आहे, एकमेकाच्या सुखात दुःखात उभं राहतो, अडचणी प्रसंगामध्ये उभा राहतो. आणि असे मित्र आम्ही सोबत असताना आमचा माढ्याचा खासदार साहेब, ज्यांनी खासदारकी काय असते लोकांना दाखवलं आणि ज्यांनी आपल्या मतदारसंघाच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष केला, असा माझा भाऊ आज आपल्या सोबत खासदार म्हणून काम करतोय. आणि भविष्यामध्ये ताकदीनं आपण सगळे मिळून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका आजच्या दिवशी मी मनापासून मांडतो. साहेब आपल्याला धन्यवाद देतो. आणि आपण कायम या मान खटावच्या मातीशी पाठीशी राहावं एवढी विनंती करतो. पुन्हा सांगतो साहेब, मला मंत्री करा साहेब, मला मंत्री करा, करू नका. जयकुमार गोरे कधीही आग्रह धरणार नाही, कधी काय मागितलंही नाही. पण मी माझ्या खटावमानच्या मातीतल्या पाण्याच्या प्रश्नासाठी साहेब मी थांबणार नाही. मला राहिलेल्या गावांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाहिजे, ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतोय. पुन्हा एकदा कपूर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. कपूर साहेबांच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. साहेब गेल्या महिन्यापासून ही टीम रात्रंदिवस काम करते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं करते, पण पाण्याच्या निमित्तानं करते. 22 किलोमीटरचा बोगदा साहेब एवढं सोपं काम नव्हतं, पण त्या लोकांनी पूर्ण करून दाखवलं. आणि परवा दिवशी मी सांगितलं साहेब, फडणवीस साहेब ज्या दिवशी इथं येत आहेत त्या दिवशी टेंबूचं टेंडर साहेब निघालं पाहिजे. कपूर साहेबांच्याकडे मी 2 दिवसाला 3 दिवसाला जाऊन बसलो. कपूर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा की त्या माणसानं
ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि साहेब आज टेंडर झालंय एवढंच या ठिकाणी सांगतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महानदेश. धन्यवाद. सन्मान्य आमदार जयकुमारजी गोरे भाऊ आपल्याशी बोलतात. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे आपल्या मानदेशाच्या सुपुत्रासाठी. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर मित्रांनो आपणा सर्वांशी बोलतायत. माड्याचा खासदार दिल्लीमध्ये ताकदीनं लढला आणि मानदेशी जनतेनं तेवढ्याच ताकदीनं आशीर्वाद दिला. ते आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलतायत. एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय खासदार साहेबांसाठी. फलटणचा सुपुत्र माड्याचा खासदार झाला आणि दिल्लीमध्ये ताकदीनं लढला ते रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलतायत. एकदा जोरदार टाळी आपल्या खासदार साहेबांसाठी. आज वहिनींचं नाव सोनिया आहे, पण खरंच जयाभाऊला सोनियाचा दिवस, मानच्या जनतेला सोनियाचा दिवस, खटावच्या जनतेला सोनियाचा दिवस. मला खासदार म्हणून या मतदारसंघाचा अभिमानाचा दिवस पाहायला मिळालाय. आदरणीय गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार या योजनेचा जलपूजन या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतोय. उपस्थित राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले, आदरणीय राहुल दादा, आदरणीय महेश शिंदे साहेब, आदरणीय येळगावकर साहेब, मदन दादा, धैर्यशील दादा, चेतन से केदार, मनोज दादा, आदरणीय जयाभाऊंचे वडील भगवान दादा, आदरणीय अंकुश भाऊ, तसेच जलसंपदा विभागाचे सेक्रेटरी कपूर साहेब, कापोले साहेब, जिल्हा अधिकारी डुडी साहेब, SP साहेब, सर्व अधिकारी वर्ग, एवढ्या हजारोच्या संख्येने दुसऱ्यांदा या ठिकाणी आपल्याला एक शुभ कार्य करण्याचा योग आदरणीय जयाभाऊंच्या रूपाने आपल्याला मिळाला. मी मगाशीच वृत्तवाहिनीला सांगितलं, हे पाणी दिसतंय, हे पाणी नाही, हे जयाभाऊचं खर्च झालेलं रक्त आहे. गेल्या 15 वर्षामध्ये या पाण्यासाठी ज्या माणसांनी संघर्ष केला आणि चिकाटीचा संघर्ष, आतोटीचा संघर्ष करून कृष्णेचं पाणी या जलाशयामध्ये ज्या माणसाने आणलं, तो खऱ्या अर्थाने आज जलनायक म्हणून जयकुमार गोरेंसारखा नेता या भागाला मिळाला आणि मला मित्र बंधू मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो. याच्याबरोबर साहेब तुमचे आभार तर मानलेच पाहिजेत, पण तुमच्याबरोबर आदरणीय पंतप्रधान महोदयांचे सुद्धा आभार या ठिकाणी आम्हाला मानायचे. आम्ही सर्व भाऊ आम्ही भेटायला गेलो आणि त्यावेळेस आपलं सरकार नव्हतं. जवळपास 750 कोटी रुपये या योजनेला आम्ही आमची व्यथा मांडली आणि 750 कोटी रुपये या योजनेला मंजूर केले. त्याबद्दल तुमच्या आमच्या तर्फे आणि या दुष्काळी जनतेच्या वरती पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. पाण्याचा संघर्ष भाऊंनी सांगितला. मला फार बोलायला कमी वेळ आहे, कारण साहेबांना कॅबिनेटला जायचंय. मला एवढंच सांगायचंय साहेब, तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने फलटण तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, माळशिरसचा मिटला, मानचा मिटला, खटावचा मिटला, सांगोल्याचा मिटला. आता फक्त माडा आणि करमाळ्यामधले थोडेफार खासदार म्हणून काही प्रश्न केलेत. तुम्ही दिलेल्या ताकदीमुळं, तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं या तालुक्याला कायमस्वरूपी दुष्काळी म्हणण्याचा दुष्काळाचा कलंक पुसला जाणार आहे साहेब. मी आपल्या लोकसभा सदस्य म्हणून मी आपला शतशः ऋणी आहे साहेब. आपल्याला आभार मानताना मला जास्त आज बोलायचं नाही, पण साहेब मला एवढंच सांगायचं की नीरा देवघरची काही कामं अपूर्ण राहिलीत, इथले टेंडर काही अपूर्ण राहिलेत. सुळशी धरणाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सातत्याने मागणी केली, आपण आदेशही दिलेले आहेत. सुळशीचं धरण बांधलं गेलं
तर सुळशीच्या धरणामुळे या झेकटापूरला जवळपास 2-2.5 TMC पाणी मिळणार आहे. फलटणला दोंबलकोडीला 2-2.5 TMC पाणी मिळणार आहे. या पाण्याचा वापर सोलापूरला सांगोलेसाठी सुद्धा होऊ शकतो. म्हणून सुळशीचाही विचार आपण केला पाहिजे साहेब. राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्यासाठी तुम्ही काम केलं आणि आज या मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकांचे आशीर्वाद भर उन्हामध्ये येऊन लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलेत. महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे. पुन्हा एकदा देवेंद्र सरकार येणार आहे हे सांगायसाठी ही जनता वेगळं काय तुम्हाला सांगायची गरज नाही. पश्चिम महाराष्ट्र एकमुखी आदरणीय देवेंद्रजी जिकडे सांगतील तिकडे पश्चिम महाराष्ट्र उभं राहणार आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते जिथं उभं राहा, जिथं थांबा म्हणणार तिथं थांबणार, जिथं उभं राहा म्हणणार तिथं उभं राहणार आहेत. जयाभाऊनी चालू केलेला हा संघर्ष, जयाभाऊनी अर्धवट राहिलेली कामं, कपूर साहेबांनी मला विनंती करायची आमच्या नीरा देवगरच्या असू भाऊच्या असू या दुष्काळी भागाला जर अर्धवट राहिलेली कामं आपण तातडीने पूर्ण करावीत. ऑगस्ट महिन्यामध्ये जयाभाऊनी संकल्प केलाय तो ऑगस्ट महिन्याचा क्षण या मान खटावच्या जनतेला पाहता यावा. या विभागामध्ये राहिलेला कॉरिडॉरचा प्रश्न आहे साहेब. कॉरिडॉरचा प्रश्न निकाली काढून या ज्या भागाला पाणी मिळाले याच भागाला उद्योग मिळण्याचा संकल्प आम्ही सोडतोय. कॉरिडॉरच्या प्रश्नावर आपण एकदा मीटिंग लावावी आणि कॉरिडॉरचा सुळशीचा प्रश्न निकालीत काढावा अशी मी आपल्याला विनंती करणार आहे. मी आपल्याला जायचं असल्यामुळे मी आज माझे भाषण आवर्ते घेतो आणि जयकुमार गोरेंना आपला असाच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहावा अशी मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य खासदार साहेब, आपण या ठिकाणी बोललात. यानंतर आपण सर्वांशी बोलतात या राज्याचे महसूल मंत्री आणि जयकुमार गोरे नावाच्या वादळाला ज्यांनी पाठबळ दिलं ते सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. नमस्कार. ते निवेदन घेऊन या पुढे साहेबांकडे निवेदन द्या. त्यांच्याकडे साहेबांनी देतील ते. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या वतीने गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जे कटापूरच्या या उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पाचे उद्घाटक आपल्या राज्याचे नेते, आपल्या सर्वांचे नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज, आपल्या विभागाचे खासदार माननीय रणजितसिंह निंबाळकर, विधानसभेतले माझे सहकारी मान्य राहुलजी कोल, कोरेगावचे आमदार महेशजी शिंदे, माजी आमदार सन्माननीय मदनराव भोसले, जलसंपदा खात्याचे अपर मुख्य सचिव माननीय दीपक कपूर, आपले जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपस्थित भारतीय जनता पक्षाचे आणि जयकुमार भाऊ प्रेम करणारे आलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते आणि ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, ज्यांच्यामुळे आज या जलाशयाचं आपण भूमिपूजन आपण या ठिकाणी करण्याचं पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं. तर या मान खटावचा लढवाई आमदार, आपल्या सर्वांचा मित्र आणि नेता मान्य जयकुमारजी गोरे आणि उपस्थित सर्व आदरणीय वहिनीसाहेब आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे. मला आठवतं 15 वर्षापूर्वी आलो त्यावेळी जयकुमारच्या मनामधलं स्वप्न होतं कृष्णा खोऱ्याचं पाणी येणार, माझ्या दुष्काळी भागाला मिळणार. मला सांगायला कुठलाच संकोच नाही की मला पुष्कळ वाटायचं जयभाऊ फक्त स्वप्न पाहत आहेत. हे सगळं अवघड काम होतं. ही योजना कृष्णा खोऱ्याची मागच्या 95 ते 99च्या युती सरकारच्या काळात सुरू झाली. आमच्या जाणता राजाला त्याचं काही माहिती नव्हती.
आणि नंतर मग या योजनेला टप्प्याटप्प्यानं मग अन्य बाकीचे खोरे निघालेत. परंतु दुष्काळी भागाला पाणी कधी मिळणार? आणि आज जय कटापूरची योजना पूर्ण होताना सीतामाईच्या पदस्पर्शानं पुढे झालेल्या भूमीमध्ये हे पाणी आज आपल्याला दिसतंय. मला वाटतं आपण सगळे जे या ठिकाणी आलेलो आहोत एक प्रकारची आपली तीर्थयात्रा आहे असं समजायला पण हरकत नाही. आणि म्हणून त्या सीतामाईच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि या जलाशयाच्या पाण्याच्या निमित्तानं मला जयकुमार एकच मला आश्चर्य वाटतं. नाही म्हणतात प्रत्येक कार्यक्रमाला आलो ते म्हणतात साहेब या 27 गावाच्या पाण्याचं काम पूर्ण करा, आम्ही परत काही मागणार नाही. पुढच्या कार्यक्रमाला आलो साहेब त्या 42 गावाचं पाणी पूर्ण झाल्याशिवाय मी उभं राहणार नाही, ते पूर्ण केलं साहेबांनी. आता सांगितलं परत कोणत्या 27 गावाला पाणी दिल्याशिवाय मी परत आमदारकडे उभं राहणार नाही. मला वाटतं देशाची गॅरंटी आदरणीय मोदी साहेबांनी घेतलेली आहे आणि जयकुमार साहेब गोरेंची गॅरंटी आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. मित्र आपण चिंता करण्याचं कारण नाही. कारण दुष्काळी भागासाठी अविरतपणे प्रयत्न करणारं, अविरतपणे आपल्या आपल्याशी काम करणारं आणि जेव्हा आम्ही इतक्या वर्ष विधानसभेत आहोत जयाभाऊनी कधी स्वतःकरता काही मागितलं असं मला कधी आठवत नाही. राहुल कुल आहेत, मी आहे, फक्त आणि फक्त माझ्या दुष्काळी भागासाठी पाणी द्या, त्यासाठी अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागून आपल्या योजना पूर्ण करून घ्या, आदरणीय फडणवीस साहेबांच्या पाठीमागे लागून त्या योजनेला मान्यता घ्या, असा एक समर्पित भावनेनं काम करणारा नेता मिळाल्याचं भाग्य या मान खटावच्या जनतेला आहे. मी पुन्हा एकदा जयाभाऊचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर ज्यांनी जयाभावांची दिलेला शब्द पूर्तता केली, या दुष्काळी भागाच्या जनतेच्या मनामध्ये परिवर्तन केलं, दुष्काळी भागाच्या जनतेमध्ये दिवाळी साजरी केली, ते सन्माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर दादा इको थोडा कमी कर, आवाज घुमतोय. यानंतर आपणा सर्वांशी बोलतायत ज्यांनी दुष्काळी जनतेचं हित जोपासलं आणि दुष्काळी जनतेला हक्काचं पाणी दिलं, तो दुष्काळी जनतेचा देव माणूस आणि महाराष्ट्राचा त्याग पुरुष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपणा सर्वांशी बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी. आदरणीय जलसंपदा मंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपणा सर्वांशी बोलतायत. एकदा हात वरती, जोरदार टाळी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या स्वर्गीय लक्ष्मणरावजी इनामदार जलसिंचन योजनेच्या जलपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, श्रीमंत छत्रपती खासदार उदयन महाराज भोसले साहेब, आपले लोकप्रिय खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आणि ज्यांचा उल्लेख जलपुरुष म्हणून आपण सगळे करतो ते आपले अतिशय लोकप्रिय आमदार आणि ज्यांच्या कर्तृत्वाने इथपर्यंत पाणी पोचलं ते सन्माननीय आमचे मित्र जयकुमार गोरेजी, श्रीमती सोनिया वहिनी, मंचावर उपस्थित कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमचे बंधू महेश दादा शिंदे, राहुल दादा कुल, मदन दादा भोसले, दिलीपरावजी येळगावकर, धैर्यशीलजी कदम, मनोजजी घोरपळे, चेतन सिंग केदार, आपले विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपक कपूर साहेब, श्री कपोले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, SP समीर शेख, श्री धुमाळ, श्री निकम, सर्वच या ठिकाणी उपस्थित अधिकारी पदाधिकारी, उपस्थित सर्व माझ्या माणदेशी भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे
की वर्षानुवर्ष नव्हे तर दशकानुदशक जी भूमी थेंब थेंब पाण्याकरता त्या ठिकाणी तरसत होती, आज त्या भूमीमध्ये प्रत्यक्ष पाणी पोचलेलं आहे आणि त्याचं जलपूजन करायची संधी ही या ठिकाणी मला मिळाली. मी खरोखर ईश्वराचे आभार मानतो. त्याचवेळी मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करीन जयकुमार गोरे यांचं. ज्या प्रकारचा पाण्याकरता संघर्ष जयकुमार भाऊंनी केला, मला आठवतं गेले 25 वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करतोय आणि जयकुमार भाऊ जेव्हा विधानसभेत आले त्या दिवसापासनं मला देखील एक शब्द पाठ झाला, तो म्हणजे जीए कटापूर. ते विधानसभेत जिथे संधी मिळेल तिथे जीए कटापूर, उरमोडी याच्या पलीकडे त्यांचा बोलण्याचा विषयच नसायचा. आणि हळूहळू हा संघर्ष त्यांनी आजच्या दिवसापर्यंत आणला. तुम्ही बघा, ज्या कामांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन 1997-98 साली झालं आणि मध्ये 15 वर्ष निघून गेले, एक पैसा त्याला मिळाला नाही, एक वीट रस्ता आली नाही, एक खड्डा खोदता आला नाही. ईश्वराच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाली आणि आम्ही हा विचार केला नाही जयकुमार भाऊ कुठल्या पक्षाचे आहेत, कारण मी स्वतः ज्या विदर्भातनं येतो त्या विदर्भातल्या दुष्काळी जनतेचं दुःख मला माहिती होतं. आणि ज्यावेळी तेच दुःख पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी जनतेचं मी बघितलं, त्याच वेळी ठरवलं विदर्भातला तर दुष्काळ दूर करूच, पण माणदेशातला दुष्काळ आणि पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळ देखील आपण दूर करायचा. आणि त्या दृष्टीनं आम्ही कारवाई ही सुरू केली. आणि 2016-17 मध्ये आपण त्या ठिकाणी याला फेर प्रशासकीय मान्यता दिली. म्हणजे जवळजवळ 20 वर्षांनी फेर प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली आणि त्याच्या कामाची सुरुवात झाली. या प्रत्येक घटकेला एकच व्यक्ती या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करत होता, तो व्यक्ती म्हणजे जयकुमार भाऊ. जयकुमार भाऊंनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळेच आज हे जलपूजन झालंय. आणि त्याच वेळी ते महेशदादा होते, सगळे लोक आले होते. वकील साहेबांनी माणसं घडवली ज्यांना प्रत्यक्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपला गुरु मानतात. ते वकील साहेब हे आपल्या भागातले होते आणि त्यामुळे त्या वकील साहेबांचं नाव द्यावं, ते नाव आपण दिलं. आणि आमचे खासदार साहेब फार हुशार आहेत, ते लगेच दिल्लीला पोचले आणि त्या ठिकाणी जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रधानमंत्र्यांच्या गुरुजींच्या नावाची योजना आहे, त्यामुळे त्याला पैसे तुम्हाला द्यावेच लागतील. आणि लगेच केंद्र सरकारचे पैसे देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. आजही या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात टँकर चालतात. पिण्याचं पाणी हे या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्मिती त्यातनं होते. 27 गावांना पुढे लाभ मिळणार आहे. 3.17 अब्ज घनफूट पाणी हे कृष्णा नदीतनं उचललं जाणार आहे. खटाव आणि माण तालुक्यामध्ये एकूण 27,500 हेक्टरला त्याचा सिंचन लाभ होणार आहे. आणि मला असं वाटतं की या माध्यमातनं हे नुसतं एक साधं काम नाही आहे, तर एक इंजिनिअरिंग मार्वल हे तयार झालेलं आहे की कशा प्रकारे जिथे पाणी आहे तिथनं दुष्काळी भागापर्यंत आपण पाणी आणू शकतो. या संदर्भात फार मोठं मॉडेल हे तयार झालं आहे. आणि निश्चितपणे मी सांगू इच्छितो की याला फेर प्रशासकीय मान्यता देऊन 1331 कोटी रुपयाची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली आहे.
मी जयाभाऊ तुम्हाला आणि खासदार साहेब तुम्हाला आश्वस्त करतो, एक पैसाही कमी पडू दिला जाणार नाही. तुम्ही जेव्हा मागाल, जसं मागाल तसे या ठिकाणी पैसे मिळतील. आमचे कपूर साहेब आहेत, कपोले साहेब आहेत, ही टीम अशी आहे साहेब, रेकॉर्ड केला रेकॉर्ड. आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये 121 सिंचन प्रकल्पांना त्या ठिकाणी फेर प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्याच्यातनं 15 लाख हेक्टर जमीन ही पाण्याखाली येईल. हा एक रेकॉर्ड सिंचन विभागाने या ठिकाणी तयार केला आहे. आणि मला आनंद वाटतो की या ठिकाणी उरमोडी असेल, जे कटापूर असेल, टेंभू असेल, म्हैसाळ असेल, ज्या योजनांनी संपूर्ण दुष्काळी भाग, साताराचा असो, सांगलीचा असो, सोलापूरचा असो, सगळा दुष्काळी भाग हा दुष्काळ मुक्त होणार आहे. या सगळ्या योजना करण्याची संधी ईश्वराने मला दिली, या दुष्काळी भागाची सेवा करण्याची संधी दिली. आणि ही संधी त्या ठिकाणी सोन्यामध्ये परिवर्तित करण्याचं काम आम्ही केलं. आमच्या या सगळ्या सहकार्यांमुळे, त्यांच्या मदतीमुळे, त्यांच्या पाठपुराव्यामुळे येत्या काळामध्ये हे मोठं परिवर्तन होणार आहे. आणि हे करत असताना हे खरं आहे, या ठिकाणी सांगितलं जायचं पाणीच नाही तर आम्ही कुठनं पैदा करायचं. हो, पाणी पैदा करता येत नाही, पण पाण्याचं नीट नियोजन करता येतं. आम्ही निर्णय केला की हे जे पाणी वाहून जात आहे, जे ओपन कॅनलनी जात आहे, 2017 साली मी निर्णय केला, ओपन कॅनलपेक्षा जर आपण बंद पाईपलाईननी पाणी नेलं, बाष्पीभवनाचं पाणी वाचेल, लिकेजचं पाणी वाचेल, ॲडिशनल पाणी आपल्याला मिळेल. आणि तो निर्णय केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाईपलाईननी पाणी नेणं सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला, आपलं पाणी वाचलं आणि 8 TMC पाण्याचं फेरवाटप आपल्याला करता आलं. आणि त्यामुळे ज्या दुष्काळी भागाला जुने राज्यकर्ते सांगायचे पाणीच नाही तर आणायचं कुठनं, पाणीच नाही तर आणायचं कुठनं, त्या सगळ्या दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम हे आपण या फेरवाटपाच्या माध्यमातून केलं. आणि त्यातनं आता या सगळ्या गावागावापर्यंत हे पाणी निश्चितपणे पोहोचत आहे. आणि म्हणून जयाभाई, आपण चिंता करू नका. मला माहिती आहे आपण फार हुशार आहात. आपण एक घोषणा करून टाकता आणि मग आम्हाला चिंता लागते की अरे बापरे, आता जयाभाऊंनी घोषणा केली आहे, आता करायचं काय. मग रोज ते पाठपुरावा करतात. आता केवढी मोठी घोषणा करून टाकली, इलेक्शनच लढणार नाही. मग आली आफत आमच्यावर. आता जयाभाऊ इलेक्शन लढणार नाही, वहिनींना पटवून घेतो, वहिनींना उभं करून टाकतो. पण आता जयाभाऊंनी घोषणा केली म्हणजे जयाभाऊंना माहिती आहे आता सगळी यंत्रणा ही धावत त्या ठिकाणी निघणार आहे. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, कपूर साहेब सांगू ना, कपूर साहेब सांगू, ऑगस्टपर्यंत जी फेर प्रशासकीय मान्यता आहे ती देऊ. ऑगस्टपर्यंत जे पाण्याची योजना पूर्ण करायची आहे ती करू. आणि आपण जे 27 गावं सांगितले, जे 42 गावं सांगितले, आता मला तो हिशोबच लक्षात येत नाही आहे कुठली कुठली आहेत, पण आपण जे जे सांगितलं ते पूर्ण करण्याचं काम हे आम्ही करू. हे पूर्ण करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस घेतो, हे पूर्ण करण्याची जबाबदारी आमचा इरिगेशन विभाग घेतो. आणि निश्चितपणे हे पूर्ण केल्याशिवाय आपण या ठिकाणी राहणार नाही. आज खरं म्हणजे वेगवेगळ्या योजना मागच्या काळामध्ये आम्ही विखे पाटील साहेबांच्या सोबत निळवंडेच्या योजनेला गेलो. निळवंडेची योजना नगर जिल्ह्यातली आम्ही पूर्ण केली. ती योजना पूर्ण झाली त्या दिवशी आम्हाला समजलं माझ्याही जन्म योजना होती, माझ्या जन्माच्या आधीची योजना चालली आपली, रखडली. पण विखे पाटील साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि ती योजना आम्ही पूर्ण केली. कारण जुन्या राज्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे. पूर्वीच्या राज्यकर्त्यांची काम करण्याची स्टाईल अशी होती की पाण्याकरता 20-25 वर्ष लोकांना झुंजवत ठेवलं तर प्रत्येक निवडणुकीत सांगता येतं पुढच्या निवडणुकीपर्यंत पाणी येईल आणि त्यांची मतं घेऊन निवडून येता येतं. कारण पाणी दिलं तर लोकांपुढे प्रश्नच राहत नाही. आणि त्यामुळे 20-20, 25-25 वर्ष ते झुंजायचे. पण आमची स्टाईल अशी आहे की आम्ही लोकांना पाणी देतो आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद मागतो. आणि मला हे माहिती आहे, जो पाणी देतो त्याला ईश्वररूपी जनता
सातत्याने आशीर्वाद देते. जसं पुढचे 50 वर्ष तुम्हाला हा आशीर्वाद मिळणार आहे. आता लोक तुम्हाला कधी विसरणार नाही आणि तुमच्यामुळे आम्हालाही लोक विसरणार नाही. आणि म्हणून आम्ही लोकांना झुंजवत ठेवणारे नाही. इलेक्शन आलं की तेच आश्वासन द्यायचं, इलेक्शन झालं की विसरून जायचं, नवीन नवीन कारणं सांगायचे, मोठे मोठे भाषणं करायचे. असं करणाऱ्यांपैकी आम्ही नाही. पहिल्या दिवशीपासनं काम हातामध्ये घेतलं आणि ही सगळी कामं पूर्ण करण्याचं काम आपण केलं. तारळी असेल, जिहे कटापूर असेल, धोम बलकवडी असेल, टेंबू असेल, उरमोडी असेल, म्हैसाळ असेल, या सगळ्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या योजना, ज्यातनं खऱ्या अर्थानं दुष्काळी भागाचं भलं होणार आहे, या सगळ्या योजना आपण पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपलं नवीन सरकार जे आहे हे मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाकरता काम करत आहे. आताच मी माहिती घेत होतो, आपण 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू केली. मागच्या वर्षी आपल्या या भागामध्ये फक्त 4,774 शेतकऱ्यांनी विमा घेतला आणि त्यांना 65,000 रुपये केवळ एवढा विमा मिळाला. पण यावर्षी 2,76,164 शेतकऱ्यांनी विमा घेतला आणि त्यांना 322 कोटी रुपये हा विमा या ठिकाणी मिळाला. म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे सरकार आहे. आज आपल्याला माहिती आहे, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ऊसाच्या FRP मध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ केली आहे आणि सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम हे सातत्याने या ठिकाणी आपण करतोय. मी आज फार लांबलचक भाषण याकरता करणार नाही. आपण लोक देखील सकाळी 9 वाजतापासून आला आहात आणि आम्हालाही कॅबिनेटच्या बैठकीकरता जायचं आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, लोकप्रतिनिधी कसे असावेत असं जर मला कोणी विचारलं तर मी जयकुमार भाऊंचा उल्लेख करेन आणि आमच्या खासदार निंबाळकर साहेबांचा उल्लेख करेन. वर्षानुवर्ष केवळ हेच नाही, आता कॉरिडॉरचा विषय आला, कॉरिडॉरच्या विषयाला त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून अंतिम टप्प्यापर्यंत या मंडळींनी पोहोचवलं. तो दिवस दूर नाही आहे की ज्या दिवशी आमच्या शेतकऱ्यांची मुलं या मान देशामधल्याच उद्योगांमध्ये त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतील. त्यांना कुठेतरी मुंबईकडे किंवा देश विदेशात जावं लागणार नाही. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होते आहे. आणि म्हणूनच हे जे काही काम या ठिकाणी चाललंय यामुळे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आमचा आपल्याला शब्द आहे, आम्ही देखील आपले आशीर्वाद कधीच विसरणार नाही. आम्ही आपल्या प्रेमात राहू इच्छितो, आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि म्हणूनच जोपर्यंत ईश्वर शक्ती देईल तोपर्यंत तुमची सेवा आम्ही करतच राहू हा विश्वास तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळे जयकुमार भाऊंचं उभं राहून टाळ्या वाजवून एकदा जोरदार या ठिकाणी स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया, खासदार साहेबांचं स्वागत आणि अभिनंदन करूया. एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.